खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 1 मधील विजयावर शिक्कामोर्तब. शिवसेना युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या बाईक रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 1 मधील शिवसेना उमेदवार नयना करुणा रवींद्र रामवंशी 1 गणेश चिंतामण चौहान 1 उर्मिला सुनील निरगुडे 1 प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव 1 यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. हिचके ताण धनुष्यबाण या घोषणेने प्रभाग दुमदुमला होता. महाराष्ट्राचे आश्वासक नेतृत्व असणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीमुळे शिवसेना उमेदवारांच्या विजयाची आता केवळ औपचारिकता उरली आहे. राजमाता मंगल कार्यालय, तलाठी कॉलनी, शुभम पार्क, कलानगर, पाटील लेन, म्हसरूळ, सूर्यवंशी मार्ग, कंसारा माता चौक, राहू हॉटेल या मार्गावर दुतर्फा नागरिकांनी शिवसेना उमेदवार तसेच खासदार शिंदे यांचे स्वागत केले. याप्रसंगी मंत्री दादाजी भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे, माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. नाशिकच्या विकासासाठी व तसेच शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कटिबद्ध असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शिवसेनेच्या हाती सत्ता द्या व शहराचा विकास साधा. त्यासाठी शिवसेना उमेदवार नयना करुणा रवींद्र रामवंशी 1 गणेश चिंतामण चौहान 1 उर्मिला सुनील निरगुडे 1 प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव 1 यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार शिंदे यांनी केले. नगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेला उत्तुंग यश मिळाले. हाच विश्वास महापालिका निवडणुकीत दाखवा. शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जास्तीत जास्त निधी देतील असे अभिवचन खासदार शिंदे यांनी दिले. तपोवन वाचवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून त्यासाठी पर्याय शोधू. नाशिककरांना स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, खड्डेविरहित रस्ते यासाठी मी स्वतः नाशिकमध्ये लक्ष घालेल असेही खासदार शिंदे म्हणाले. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.